ते दुसरा प्रकार असा आहे मित्राचा, एक लोभी. दुसरा प्रकार आहे बोलघेवडा. तर या प्रकारामध्ये ते असं म्हणतात, जो बोलघेवडा व्यक्ती आहे तो कृतीच्या नावाने फक्त शून्य असतो. तो मारताना गप्पा बड्या गप्पा मारतो असं तसं, पण जी कृती करण्याची जेव्हा वेळ येते तो तो व्यक्ती, तो मित्र हा कृतीशून्य असतो. म्हणजे जेव्हा काही महत्त्वाचं काम असेल तेव्हा फक्त बाता मारून बाजूला होतो, पण कृतीने तो कोणत्याही प्रकारचं कार्य करत नाही. फक्त तो तोंडानेच आपल्या गोड बोलून की असं दाखवतो की मी खूप मित्र आहे, चांगला मित्र आहे. पण जेव्हा कृती करण्याची प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा तो कोणतीही कृती नाही करता त्या कृतीच्या नावाने तो एक शून्य प्रकारचा व्यक्ती असा असतो. म्हणून तो व्यक्ती वरून कितीही जरी मैत्री दाखवत असेल तरीही अशा मित्राला आपला शत्रूच समजला पाहिजे. कारण त्याचा हेतू पोकळ शब्दांनी त्याची कृपा आपल्यावर संपादन करून घेण्याचा हाच त्याचा मूळ हेतू असतो. पण